एक मिनिट, या पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष भाऊराव कदम, महाराष्ट्राचे सचिव ब्रह्मानंद चव्हाण, महाराष्ट्राचे नेते दौलतराव खरात, बाळकृष्ण इंगळे, दिलीप पारमो, आमचे विजय मगरे आणि अवसरमल म्हणजे सरीन आदी कार्यकर्ते सर्व उपस्थित आहेत. आपण कृपया नोंद घ्यावी. माझं नाव नाही, माझं जिल्हाध्यक्ष बोलल्यामुळे मी नाव नाही सांगितलं. बरं, ठीक आहे ठीक आहे, ठीक आहे. ते आहे का इथं मागे पत्राला टेकून मोबाईल बंद कर, आपले सगळे मोबाईल बंद कर सगळे. तर सध्या पाकिस्तान बरोबर सुरू असणार काही दिवसाचं युद्ध थांबलेलं असलं तरी माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पाकिस्तानला दिला होता थ्रेट. नरेंद्र मोदी यांनी आठवड्याभरापूर्वीच पाकिस्तानला दिला होता थ्रेट. म्हणून नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री आहेत. ग्रेट. नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे. अनेक वर्षांपासून पाकिस्तानचा हा जो आगाऊपणा होता, सातत्यानं या ठिकाणी आतंकवाद्यांना पाठवून पाक व्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना ट्रेनिंग देऊ, त्या ठिकाणच्या सरकारच्या वतीने, आर्मीच्या वतीने त्यांना पूर्णपणे पाठबळ देण्याचं काम पाकिस्तानद्वारा होत होतं. आणि हे सगळं ओव्हर झालेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे की 370 आर्टिकल हटल्यानंतर जो 2.5 ते 3.25 कोटी पर्यंत जे टुरिस्ट होते, ते टुरिस्ट सगळ्या जगभरातले आपल्या देशातले तिथे गेले आणि त्यांना कसली भीती वाटत नव्हती. आणि हे पाहून काश्मीर मधली जनता जी आहे, या ठिकाणी आपल्याला माहित आहे की इलेक्शन झाली त्यावेळेला त्या ठिकाणी विधानसभेला 60% पेक्षा जास्त मतदान झालं होतं. इतर देशामधले, इतर राज्यामध्ये 55%, 56% असे असायचं, पण जम्मू काश्मीरमध्ये 60% पेक्षा जास्त मतदान झालं होतं. त्यामुळे लोक जे आहे ते लोक अत्यंत डेमोक्रेसीला मानणारे सगळे तिथले मुस्लिम आणि सगळे हिंदू सगळे लोक होते. आणि त्या ठिकाणच्या बेरोजगारांना रोजगार मिळू लागला. बरेच उद्योगपती त्या ठिकाणी जात होते. नवीन नवीन हॉटेल त्या ठिकाणी होत होती. आणि टुरिस्ट हा मेन अशा पद्धतीचा उद्योग असल्यामुळं भारताची इकॉनॉमी कोलॅप्स करण्यासाठी, जम्मू काश्मीर मधल्या लोकांच्यावर अन्याय करण्यासाठी पाकिस्ताननी अशा पद्धतीचा टुरिस्टवर हल्ला करण्याचा प्लॅन केला. आणि हे घडल्यानंतर सिंदूर ऑपरेशन जे आहे, ज्या विधवा झालेल्या महिला आहेत त्या महिलांचं कुंकू ज्यांनी पुसलेलं आहे, त्यांना ज्यांनी कुंकू पुसलेलं आहे त्यांना संपवण्यासाठी, त्यांना मोठं चॅलेंज देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला. आणि आपली आर्मी आहे, आपला एअरफोर्स आहे, आपला म्हणजे नेव्ही आहे, हे सगळे पूर्णपणे तयारीमध्ये होते. आणि त्या ठिकाणी एक जबरदस्त अटॅक करण्यात आला. ज्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे होते त्याच्यावर हल्ला करण्यात आला. आणि लक्ष होतं फक्त आतंकवाद्यांचं. पाकिस्तानच्या दुसऱ्या लोकांवर हल्ला करण्याची भूमिका बिलकुल अजिबात नव्हती. तर आतंकवादी अड्डे या ठिकाणी उद्ध्वस्त केल्यानंतर, सिंधू नदीचं पाणी अडवल्यानंतर, अनेक जे काही त्यांच्यासोबत अग्रीमेंट होते ते सगळे थांबवल्यामुळं पाकिस्तानला रडकुंडीला आलं. आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जाहीर केलं की आम्ही भारतासोबत युद्ध करू शकत नाही आणि आम्हाला युद्ध करायचं नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. आणि डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते अमेरिकेचे आहेत, अध्यक्ष आहेत. भारताशी अमेरिकेशी अत्यंत चांगले संबंध अनेक वर्षापासून जे आहेत. नरेंद्र मोदी साहेबांचे त्यांच्यासोबत अत्यंत चांगले संबंध आहेत. आणि त्यांनी जरी हे युद्ध थांबावं अशी भूमिका घेतलेली असली तरी पाकिस्तानने अगोदर कबूल केलेलं आहे की आम्हाला युद्ध करायचं नाही.
आणि आम्ही हार मानतो अशा पद्धतीनं त्यांनी भूमिका घेतल्यामुळं मला वाटतं की जरी काही दिवस युद्ध थांबवलेलं असलं तरी गोळीला बॉम्ब गोळ्याने उत्तर देणं ही आमची भूमिका आहे. आणि पाक व्याप्त काश्मीर आम्हाला थोपवा ही मागणी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा आमच्या सरकारच्या वतीनं सगळ्या देशवासियांच्या वतीने आम्ही केलेली आहे. सगळ्या देशवासियांचं म्हणणं हेच आहे की नरेंद्र मोदी ज्या आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. अशा वेळेला सगळा देश आपल्या सोबत आहे. पण विरोधी पक्षांच्या काही नेत्यांकडून आम्ही सोबत आहोत असं जरी म्हटलं गेलं असलं तरी काय मुद्द्यांवरती तो अटॅक बरोबर झाला होता का, कुठं केला होता, त्याचे पुरावे द्या, अमुक द्या, अशा पद्धतीचं राजकारण जे आहे राजकारण करणं अत्यंत योग्य नाही. अशा वेळेला सगळ्या देशातल्या लोकांनी एक साथ राहिलं पाहिजे आणि पाक व्याप्त काश्मीर मिळालाच पाहिजे ही भूमिका मी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये अनेक वेळेला मांडलेली आहे. आतंकवाद थांबवायचा असेल तर पाक व्याप्त काश्मीर हा आपल्या ताब्यात आला पाहिजे. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये पाक व्याप्त काश्मीर हा पाकिस्तान ताब्यामध्ये घेतला. त्यानंतरच्या काही दिवसामध्येच काही वर्षामध्येच पाकिस्तान सोबत चांगलं युद्ध व्हायला पाहिजे होतं आणि पाक व्याप्त काश्मीरला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक होतं. पण त्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये हा प्रयत्न करीत झाला नाही. पण आता मात्र आम्ही अजिबात थांबणार नाही. आम्ही आता पाक व्याप्त काश्मीर त्याने आम्हाला थोपवावा. जर त्यांनी थोपवला नाही तर पाक व्याप्त काश्मीरला ताब्यात घेण्यासाठी युद्ध झालं तरी बेहतर, पण आपण पाक व्याप्त काश्मीरला ताब्यात घेतलंच पाहिजे अशा पद्धतीची सरकारची भूमिका आहे. आणि माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की पाक व्याप्त काश्मीरला ताब्यामध्ये घेतलं पाहिजे आणि पाकिस्तानला वठणीवर आणणं अत्यंत आवश्यक आहे. जर पाकिस्तान चांगले संबंध ठेवत असेल, आपल्याला माहित आहे की नवाज शरीफ जे होते अध्यक्ष होते पाकिस्तानचे, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधीला त्यांना बोलावलं होतं, ते सुद्धा आले होते. याचा अर्थ असा आहे की पाकिस्तान सोबत आम्ही चांगले संबंध ठेवू इच्छित होतो आहोत. पण पाकिस्तान तस मत व्हायला तयार नाही. पुन्हा अशा पद्धतीचे हल्ले करणं चालू आहे आणि म्हणून मला असं वाटतं एकदा याचा अंतिम फैसला झालाच पाहिजे आणि पाकला आपण धडा शिकवणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो धडा आता शिकवलेलाच आहे, पण अजूनही त्याला धडा शिकवला पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यामध्ये घ्या असा आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आता आम्ही ज्या लोकसभेच्या निवडणूक आहे त्याच्या तयारीला लागणं अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाला या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या ठिकाणी बीजेपीने आम्हाला काही जागा सोडाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. जी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जी आहे या ठिकाणी आरपीआयला एक 10-12 तरी जागा मिळाव्या अशा पद्धती आमची अपेक्षा आहे. आणि या निवडणुका महायुती म्हणून बीजेपी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी एकत्रितपणे निवडणुका लढवाव्या अशी भूमिका माझ्या पक्षाची आहे. याप्रमाणे लवकरच माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी हे बीजेपीचे अध्यक्ष आहेत. देवेंद्र फडणवीस हे तर आमचे मुख्यमंत्री आहेतच. त्यांनी लवकरच एखादी बैठक या संबंधात बोलवावी हे संपल्यानंतर आणि एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात अशी आपली भूमिका आहे. आणि अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषदा जिंकण्याची आमची पूर्णपणे आम्ही तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. वेगळं लढलं तर आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं एकत्रितपणे निवडणुका लढवाव्या अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. आणि ज्या आपला समाज कल्याण खात्याचा जो निधी आहे तो 400-450 कोटी रुपये लाडक्या बहिणींच्यासाठी वळवला अशी भूमिका आहे. त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना पैसे मिळावेत ही भूमिका आमची आहेच आहे. 1500 रुपयावरून 2100 रुपये त्यांना मिळाले पाहिजे
आणि माननीय देवेंद्रजींनी सुद्धा अनाऊन्स केलेला आहे की आमची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर त्यांना जी आम्ही घोषणा केली होती त्याप्रमाणे 2100 रुपये महिन्याला आम्ही ते देऊ. पण समाज कल्याण खात्याचे गोरगरिबांचे पैसे इतर खात्याकडे वळवणं अत्यंत अयोग्य आहे. आणि कर्नाटक मध्ये त्याचा कायदा आहे की सामाजिक न्याय खात्याचे पैसे आहे कुठल्याही खात्याकडे वळवता येणार नाही असा कायदा करावा. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि समाज कल्याण खात्याचा पैसा अजिबात वळवू नये अशी माझी भूमिका आहे. आपण जी माहिती सांगता ती थोडीशी अर्धवट आहे असं आम्हाला वाटतंय. कारण नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना घोषणा नाही तर डोनाल्ड ट्रम्पना घोषणा केलेली आपण टीव्हीवर जर बघितलं असेल तर मी पाहिलेलं आहे. यांनी घोषणा केलेली आहे. पंतप्रधानांना कधीच म्हटलं नाही की आम्ही वापस घेतो किंवा आम्हाला बदल करायची इच्छा नाहीये. डोनाल्ड ट्रम्पनं जेव्हा सांगितलं तेव्हा त्याने ते वापस घेतलेलं आहे. आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणत्या तरी एका राष्ट्रानं आपल्या 2 युद्धामध्ये भूमिका घेतलेली ते युद्ध थांबवलेलं आहे. याच्यामध्ये सरकारचं फेल्युअर असं वाटत नाही का आपल्याला? नाही सरकार हा निर्णय घेण्यासाठी काय दबाव आहे देशावर, पंतप्रधानावर काय दबाव आहे? नाही दबाव कसलाही नाही. पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जरी काही दिवसासाठी जरी युद्ध थांबलेलं असलं तरी पाकिस्तानला धडा शिकवायचा ही भूमिका सरकारची आहे. आणि ट्रम्पनी सांगितलं म्हणून ते ऐकलंय असं नाही. आपण जर टीव्हीवर बघितलं असेल तर स्वतः त्यांच्या पंतप्रधानांनी अनाऊन्स केलेलं आहे की आम्हाला युद्ध करण्याची इच्छा नाही, भारत आमच्यापेक्षा पॉवरफुल देश आहे अशी भूमिका त्यांनी मांडलेली असल्यामुळं. आणि ठीक आहे जरी आता काही युद्ध 2-4 दिवस आठवड्यावर थांबवलेलं असलं तरी ट्रम्पनी सांगितलं म्हणून ते थांबवलेलं असं अजिबात नाही. पण एक मोठ्या देशाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. आणि भारताने सुद्धा अनाऊन्स केलेलं आहे की आम्हाला मध्यस्थीची आवश्यकता नाही. आम्ही जर काही चर्चा करायची असेल तर दोन्ही देश मिळून आम्ही चर्चा करू अशी भूमिका भारत सरकारची आहे. त्यामुळे आम्ही काय त्यांनी सांगितलं माघार घेतलेली असं नाही. सध्या जी युद्धबंदी घेतलेली आहे त्याचा निर्णय लवकर घेण्यात यावा असं वाटतं. कारण की आपल्या तिन्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्सनी भरपूर मोठा अटॅक केला होता. 71 सारखं त्यांना घुटण्यावर आणून त्यांच्याकडून सरेंडर अग्रीमेंट करून घेण्याची वेळ सुद्धा आलेली असताना सुद्धा युद्ध का थांबवणं अशी भावना आता सध्या भारतामध्ये जागृत झालेली आहे. ही युद्धबंदीचा निर्णय दबावाखाली घेण्यात आलेला आहे. कुणाच्या दबावाखाली निर्णय घेण्यात आलेला नाही. व्यापार करार आम्ही करणार नाही, व्यापार होऊ देणार नाही. पाकिस्तान आणि भारत सोबत आमचा व्यापार राहणार नाही. व्यापाराच्या धमकीनंतरच हा युद्ध थांबलेला आहे असं त्यानं सांगितलं. ट्रम्पनं सांगितलं की आम्ही व्यापार बंद करू म्हणून दोन्ही देश वटणीवर आले. नाही व्यापार बंद करू असं काय ते म्हटलेलं काय कुठं आपण ऐकलं नाही. ठीक आहे युद्ध बंदी आता आहे ठीक आहे. पण आता वेळ आली तर पुन्हा युद्ध सुरू होईल आणि पाकिस्तानला धडा शिकवला जाईल. एकीकडे पाकव्याप्त काश्मीर मागायचं आणि वेळ आल्यानंतर मागे सरकायचं ही कोणती नीती आहे? मग भारताची पिछाट होती आणि पुन्हा म्हणायचं पाकव्याप्त काश्मीर आमचं. नाही पिछाट यासाठी होते अजून आम्हाला जोरदार हल्ला करायचा आहे. मागे आल्याशिवाय जोरदार हल्ला करता येत नाही आहे. 4 पावलं मागे आलो तर अजून ताकदीने हल्ला होऊ शकतो. पीओके साठी काही टाइम लिमिट देणार आहे का? जसं मोदींनी सांगितलं की आता आम्ही पीओके वरतीच चर्चा करणार आहे. असं काही टाइम लिमिट देणार आहे की इतक्या दिवसात आम्हाला? ते पंतप्रधान वगैरे ठरवतील. रक्षा मंत्री आहेत, त्यानंतर सरकार आहे, त्या संबंधात ठरवेल. पण फॉरेन अफेअर्स मिनिस्ट्रीने आपल्या गव्हर्नमेंटच्या वतीने अनाऊन्स केलेला आहे की पाक व्याप्त काश्मीर आम्हाला सोपवा ही आपली मुख्य मागणी आहे. आणि त्याला टाइम लिमिट जो आहे तो त्याचा विचार ते करतील. मी लगेच काय त्याचं सांगू शकणार नाही. पण माझं मत असं आहे की पाक व्याप्त काश्मीर साठी बिलकुल तडजोड होता कामा नये. पाक व्याप्त काश्मीर आपल्याला मिळालंच पाहिजे अशी माझ्या पक्षाची माझी भूमिका आहे. आणि त्याप्रमाणे नक्कीच नरेंद्र मोदी निर्णय घेतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही जे निधी वळवले तुम्हाला संजय शिरसाट बरोबर आहे असं संजय शिरसाटांची भूमिका आहे. सामाजिक न्याय खातं बंद करून टाका, निधी देणार नसेल तर खातच बंद करा असं म्हणतात.
निधी वळवायचा असेल तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळ काय वाटतं त्याच्यात? नाही, मला असं वाटतं की खातं अजिबात बंद होता कामा नये. कारण खातं बंद केलं तर माझं मंत्रिपद म्हणजे खातं नाही त्याने संजय शिरसाट थोडं रागातून बोलली असतील ही, परंतु खातं बंद करावं असं काही त्यांची भावना नव्हती. पण निधी वळवू नये अशी त्यांची आग्रही मागणी होती, ती त्यांनी आग्रही मागणी सरकारसमोर मांडलेली आहे. तुमची भूमिका त्यांना मी सांगितलं, माझी भूमिका सांगितली की ते पैसे वळवू नये म्हणून, त्यासाठी कायदा करा हे सांगितलं. नाही सर, पण नेहमी फक्त एवढंच म्हणायचं निधी वळवू नाही गेला, ते वाटपही झाला, आता पुढे काय? निधी वळवू नाही गेला, मागचा 7,000 कोटी गेला तरी तो आम्हाला मागच्या 10 वर्षात रिटर्न द्यायची आमची मागणी आहे, रिटर्न द्यायची आमची मागणी आहे. तो आपल्या पक्षानं त्याला काही विरोध केलेला नाही काय मला हे सगळं जातीय भावनेतून होत आहे का? याच्या विरुद्ध ऍट्रॉसिटी दाखल करता येईल वारंवार समाज कल्याण आणि आदिवासी त्यांचाच निधी का वळवला जातो? जलसंपदाचं घ्यावं वळवलं जातं ते मुख्यमंत्र्यांनी विचारावं. आम्ही विचारतो ना, तुम्ही सरकार आहे ना, तुम्ही त्या सरकारमध्ये आम्ही विचारतो पत्रकार परिषद आहे, पण आम्ही सांगितलेलं आहे की वळवणं योग्य नाही, निधी वळवणं योग्य नाही. आपण म्हटले होते की आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू. नाही बोलू ना, दुसरी पत्रकार आहे. मुख्यमंत्र्यांशी आपण बोललेलो आहोत आणि निधी वळवता कामाला ही भूमिका मॅने वळवला मांडलेली आहे. तरी तो वळवलेला हे गव्हर्नमेंटचा निर्णय चुकीचा आहे आणि त्यांनी जो वळवलेला नियमाला भूमिका घेतली नाही, परत द्यावा अशी आमची भूमिका आहे. नाही, काही मागणी केलेली नाही. नाही ठीक आहे, आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे आंदोलन केलेलं नाही, पण आमची मागणी आहे. केंद्रीय सामाजिक न्याय खात्याच्या आंबेडकर फाउंडेशनचा जो आंतरजातीय योजना पण किती बंद झाली? नाही तुम्ही आंतरजातीय विवाह केलेलाच आहे, त्यामुळं आंतरजातीय विवाह जो आहे नाही योजना वगैरे बंद झालेली नाही. बंद झालं, कालच आदेश निघाला. नाही बंद झाली म्हणजे आता एकतर इंटरकास्ट मॅरेजला आम्ही 2.5 लाख रुपये देतो आणि त्या संबंधामध्ये हा निर्णय जो आहे तो हा निर्णय आपल्याला याची माहिती नाही आहे आणि मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असेल, परंतु त्या संबंधामध्ये निर्णय घेतला असेल. आपल्याला त्याच्याबद्दल निर्णय घेता येतो का आणि मुद्दाम घेतला जातो का? कॅबिनेट मंत्री आणि अधिकाऱ्यांनी सांगून चर्चा केली असेल, पण माझे राज्यमंत्र्याला विचारलं पाहिजे राज्यमंत्र्याला. नाही राज्यात निधी वळवायचा, केंद्रातल्या योजना बंद करायच्या. तुम्ही असताना असं व्हायला म्हणजे मी असताना म्हणजे तुम्ही माझ्यासोबत आहे. आपला पॅन्थर कुठे गेलायची? पॅन्थर औरंगाबाद मध्ये आहे. साहेब आपण आता सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण 12-15 जागा मागतायत महानगरपालिका. 150 जागा आहेत. 150 जागा आहेत आणि आपल्याला प्रत्येक वेळेस फक्त आश्वासनच दिलं जातं, जागा मिळत नाही. पुन्हा आपण तोडजोड करता, पुन्हा कार्यकर्ता जे तयारी करतात त्यांच्या तयारीवर पाणी फिरले जातं. हे सातत्याने होतं. पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रत्येक वेळी 2 जागा द्या, 3 जागा द्या, जागा तुम्हाला मिळत नाही. याही वेळेस तेच होणार आहे. तुमची काय जागा मिळतील, 5-6 जागा मिळतील आम्हाला. आणि साहेब तुम्ही MLC मागितली, मंत्रीपद मागितलं, जागा मागितलं, तुम्ही किती दिवस फरफटत जाणार? तुम्ही असं जागा नाही फरफटत आम्ही जात नाही, मिळत नाही गोष्ट खरी आहे, पण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि मी NDA सोबत असल्यामुळं आमचा पक्ष देशभरामध्ये वाढलेला आहे. एक राज्य असं नाही आहे की त्या ठिकाणी पक्ष नाही. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत, मणिपूरमध्ये माझा पक्ष रिकॉग्नाइज आहे, दादरा नगर हवेली असेल, दीव दमन असेल, अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल आणि सर्व देशामध्ये पक्ष आहे. त्यामुळं मी तिथं असल्यामुळं पक्ष वाढलेला आहे. पण या जागा ज्या आहेत त्या जागा त्या दिल्या पाहिजे. नाही तसं म्हणण्यासाठी तुला पक्षात घ्यावं लागेल. राष्ट्रवादी नाही कार्यकर्ते आहे, तुम्ही आहे किती दिवस मागायचं आपण महाजनाच्या भूमिकेत किती दिवस नाही मागायचं म्हणजे आता मागण्यासाठी म्हणजे किती दिवस मागायचं नाही मागायचं म्हणजे आता अलायन्स मध्ये मागायचं. आता अलायन्स मध्ये काय करणार, आपल्या हातामध्ये जागा नाहीत ना. राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. शरद पवारांनी वक्तव्य केलं होतं
त्याच्यानंतर आता बैठका सुरू झालेल्या आहेत. कसं बघता? आता मला असं वाटतं की अजितदादांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही काही तसं एकत्र येणार नाही. एकत्र यायचं असेल तर पवार साहेबांनी अजितदादांची भूमिका मान्य केली पाहिजे. जर राष्ट्रवादी एकत्र आणायचं असेल तर पवार साहेब जर आमच्या सोबत आले तर आम्हाला मोठा आनंदच आहे. त्यामुळे आमची ताकद अजूनही वाढेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा एकत्र राहील. अजितदादांचं म्हणणं हेच होतं की पवार साहेबांना की तुम्हाला शिवसेना चालते तर बीजेपीला चालत नाही. त्यामुळं शिवसेने बरोबर तुम्ही अलायन्स ठेवताय उद्धव ठाकरेंसोबत. तर त्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि अजितदादा हे आमच्या सोबत महायुती सोबत आले. तर आता दोघांमध्ये या विषयावर जर वाद आहे. पवार साहेबांचं म्हणणं आहे की मी तर जाणार नाही. तर पवार साहेबांना माझं सांगणं हेच आहे की मी सुद्धा पूर्वी असं म्हणतो की मी जाणार नाही, पण मी गेलेलो आहे. त्यामुळे आपण हे देशाच्या भल्यासाठी विचार करायला हरकत नाही. देशाच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जॉर्ज फर्नांडिस असतील, त्यानंतर नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, नवीन पटनायक असतील, डीएमके असेल, अशा अनेक पक्षाच्या लोकांनी अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये एनडीए मध्ये ते सामील झाले होते. त्यामुळं आपला विचार तर आहेच. आम्ही जर आता बीजेपी सोबत असलो तर आम्ही काय सगळे त्यांची भूमिका स्वीकारली असं नाही आहे, परंतु आम्ही डेव्हलपमेंटसाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आणि त्यामुळं मला वाटतं की कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती असे अलायन्स असतात. त्यामुळं पवार साहेबांनी ही भूमिका घेतली मोदींसोबत येण्याची. मोदी साहेब जर म्हणाले की मी तर शरद पवार माझा नेता मानतो आहे, ते चांगले अत्यंत मोठे चांगले नेते आहेत अशी त्यांची भूमिका त्यांनी पूर्वी मांडलेली आहे. जोपर्यंत पवार साहेब इकडे येत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये ऐक्य होणार नाही. जर ऐक्य व्हायचं असेल तर एक तर अजितदादांना आम्हाला सोडून जावं लागेल, पण अजितदादा काय आम्हाला सोडणार नाहीये. काय सोडणार नाही तर आम्ही त्यांना सोडणार नाहीये. त्यामुळे अजितदादा आमच्या सोबत आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी कधी करता? शेतकऱ्याची कर्जमाफी आपण शेतकऱ्याच्या हितासाठी केले. विधानसभेत आश्वासन दिलं होतं आपण. नाही दिलं होतं ते मुख्यमंत्री डेप्युटी मुख्यमंत्री बघतील त्यात. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे. दोन्ही गट राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली चालू आता नुसती चर्चा. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र येतील असं मला वाटत नाही. जर राज ठाकरे व उद्धव ठाकरेंबरोबर एकत्रित आले तर महाविकास आघाडीमध्ये फूट होईल आणि काँग्रेस पक्ष काही राज ठाकरेंना मान्यता देणार नाही. त्यामुळे ते दोघे एकत्र येतील असं वाटत नाही. आले तरी त्याचा आम्हाला महायुतीला फायदाच होईल. जर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर राज ठाकरेंच्या माध्यमातून काही थोडी मतं मिळत नाही ते आपण बघितलेलं आहे. त्यामुळे दोघे एकत्र आले तर महायुतीचा जास्त फायदा होईल असं माझं मत आहे. दोघांनी एकत्र यावं अशी माझी भूमिका आहे. आणि आंबेडकरी नेत्यांनी जे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर बाळासाहेब आंबेडकर आणि मी आणि सगळ्या आमच्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. पण आता मी अनेक वेळेला भूमिका मांडलेली आहे, पण सगळे नेते काय त्याला ऐकायला तयार नाही आहे. आणि मुख्य बाळासाहेब आंबेडकरांनीच लीड घेतलं पाहिजे. आणि ते जर तयार असले तर माझी तर तयारी आहे. म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली मी अनेक वेळेला भूमिका मांडलेली आहे. आणि त्यासाठी कोणीतरी प्रयत्न करावा. ज्यांना ऐकी हवा आहे त्यांनी प्रकाश आंबेडकरांचं मन वळवावं. मी तर सोबत आहे. जो निर्णय पक्ष घेईल तो निर्णय मान्य करण्याची माझी तयारी राहील. मला काय माझं मंत्रिपद एवढं महत्वाचं नाही. मी आता 8-9 वर्ष मंत्री मी आहेच आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी माझ्या मंत्रिपदासाठी मी इथं आहे असं अजिबात नाही. एक तर सोशल अजेंडा, इकॉनॉमिक अजेंडा घेऊन आपण त्या एनडीए सोबत आहोत. त्यामुळे जर बाळासाहेब आंबेडकरांनी जर मान्य केलं तर माझी तर तयारी आहे. चला ठीक आहे, थँक्यू. हिंदी पाहिजे. हिंदी